आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची आज शेवटची तारीख होती। या ज्या निवडणुका आहेत ह्या तब्बल 8 वर्षानंतर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। यासाठी आज अर्ज भरलेला आहे। भाजपचे उमेदवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात अर्जाची प्रक्रिया आणि त्यांचं कार्य कसं असणार आहे। आता आपल्यासोबत ऋषिकेश कराड आहेत, जे आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र आहेत। दादा, काय सांगाल, आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कसा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि काय सांगाल याबद्दल, काय भावना आहे? भावना एवढीच आहे की एवढं प्रेम आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर असेल, आमचे नेते आदरणीय श्री रमेशप्पा कराड साहेब असले, एवढं प्रेम त्यांनी या 20 वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्या 20 वर्षाच्या संघर्षानंतर ही सगळी फळी उभी राहिलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि या कार्यकर्त्यांसाठीच या निवडणुका होतील आणि त्याच्या जीवावरच या परत एकदा रेणापूर तालुक्याचे जिल्हा परिषद जे 4 जिल्हा परिषद असतील तिथं भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल, कारण का हा मतदारसंघ पूर्वीपासून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा, कारण का आमची नीती नियत ही दोन्ही विकासाची आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचं म्हणून आम्ही सगळेजण आज जनतेसमोर जातो। आता तुम्ही म्हणालात की हा गोपीनाथराव मुंडेंचा गड राहिलेला आहे रेणापूर तालुका, तर मधल्या काळामध्ये एक असं वातावरण या ठिकाणी काँग्रेसचं निर्माण झालेलं होतं, त्यानंतर आता पुन्हा भाजपनं या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे। पण मधल्या काळामध्ये आपण पाहिलं तर आमदार रमेश कराड जे आहेत त्यांनासुद्धा त्यांची उमेदवारी जी आहे विधानसभेसाठी ती डावलण्यात आली होती पक्षाकडून आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी विजय प्राप्त केला। ही सगळं वातावरण कसं जमून आणलेलं आहे? आता त्यावेळेसचा 2019चा जो आपण उल्लेख केला की आमच्या नेत्याची उमेदवारी डावलली गेली, तर ती डावलली गेली नसून ती सेटलमेंट काँग्रेसवाल्यांनी शिवसेनेसोबत केली। त्यावेळेसची जी शिवसेना होती, काय व्यवहार झाला तो आता मी काय एवढा मोठा नाही की मी उघड तो बोलू शकतो, पण त्यावेळेला व्यवहार झाला आणि कदाचित त्यावेळेला काँग्रेसला कळालं असेल की आपला हा गड आपल्या हातातून चालला आहे। गड म्हणता येणार नाही, त्यांचा जे काही आत्मविश्वास होता, जर त्यांच्यामध्ये धमक होती तर आमचं प्रामाणिक भूमिका राहिली। आम्ही काय निवडणुकामध्ये जय पराजय हा होत राहतो, पण आपण लढलं पाहिजे, हीच भूमिका मुळात काँग्रेसमध्ये नाही। हे 19ला आपण सिद्ध केलेलं आहे, पण त्याच्यानंतर आमचा विश्वास आमच्या पार्टीवर होता। आमच्या पार्टीने आमच्या नेत्याला जिल्हाध्यक्ष केल्यानंतर विधान परिषदेवर आमदार केला आणि 2025-26ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुम्ही जनतेने स्वीकारलं। जनतेला माहिती होतं की आमचं काम कोण करू शकतं, तर हे जनतेसाठी आणि जनतेसाठी सदैव काम करत आल्यामुळं हे प्रेम सगळं आमच्या मागं उभं आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीवर प्रचंड विश्वास हा जनतेचा आहे, कारण का आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच भूमिका आहे की आपल्याला जनतेचं काम करायचं, आमच्या नेत्याची शिकवण तीच आहे आणि त्या हिशोबाने आम्ही काम पुढं चाललो आहे। असा सुद्धा एक आरोप होतो आहे की भाजपकडून काँग्रेसवर आरोप व्हायचा की घराणेशाहीला महत्त्व दिलं जातं म्हणून। आता परत पिता जे आहेत ते आमदार आहेत आणि परत पुत्राला आता जिल्हा परिषदेसाठी तिकीट मिळालेलं आहे, तर हा सुद्धा घराणेशाही नाही का, असा एक आरोप होतो आहे। अतिशय आपला प्रश्न योग्य आहे, पण मी जर समजा 2024ला उगवलो असतो, 25ला उगवलो असतो, माझ्या वडिलांनी जर मला लादलं असतं तर घराणेशाही झाली असती। मी भारतीय जनता पार्टीचं 2009 ज्या वेळेला मला मतदान नव्हतं त्यावेळेसपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अहोरात्र कार्य केलेलं आहे। आज काँग्रेसमधले जे आमच्याकडनं गेले त्यांनाही माहिती मी कार्य केलं आहे का नाही। आणि घराणेशाही कधी होते की ज्या वेळेला आमचा कार्यकर्ता नाराज होईल, म्हणजे आमच्या नेत्यांनी जर उमेदवार लादला असता आणि आमच्या कार्यकर्त्यामध्ये बंडखोरी झाली असती तो घराणेशाहीचा आरोप झाला असता। पण आज माझी उमेदवारी ही आमच्या नेत्यांनी किंवा मी कुठं मागितली किंवा दिली नाही, ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, आमचे युवक बांधव असतील, ह्या सगळ्यांनी ती विनंती केली की आमच्या भागामध्ये ऋषिकेशदादांनी नेतृत्व करावं आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांना कार्यकर्त्याच्या मागणीच्या पुढे जाता आलं नाही म्हणून त्यांनी ही उमेदवारी दिली आहे। आपल्या पक्षाकडून महिलांना कसं स्थान देण्यात आलेलं आहे? जवळपास आता आमच्या इथंचं पंचायत समितीला बघायला गेलं तर 50%च्या वर सगळ्या महिलाच आहेत आणि सगळ्या महिलाच जिल्हा परिषदला पोरेगाव 3 जिल्हा परिषद आमच्या महिलाला आहेत, एकच तेवढी पुरुष सुटलेली आहे। तर अशा 3 जिल्हा परिषद असतील आणि महिलांना मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकच आहे। इथून मागच्या काळामध्ये राहिलेला इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे। महिलांसाठी विजन काय असणार आहे आपलं? महिलांसाठी एवढंच विजन आहे की ज्या काही आमच्या महिलांच्या, आता तसं बघायला गेलं तर हा काही शहरी भाग नाही, आम्ही ज्या भागाचं नेतृत्व करायचं, आम्ही ज्या भागासाठी आम्ही लोकप्रतिनिधी होणार आहेत किंवा जिथं आम्ही इच्छुक आहेत, तर तिथल्या भागाचा विचार केला तर हे सगळं ग्रामीण भाग आहे। तर इथं दैनंदिन त्यांची जी रोजची व्यवस्था आहे ती सगळ्यात जास्त सुलभ कशी होईल। पाण्याच्या काही ठिकाणी अडचणी आहेत, काही ठिकाणी रस्त्याच्या अडचणी आहेत, काही ठिकाणी दवाखान्याच्या अडचणी आहेत, महिलांना जे रोजच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लागतं तर त्याला कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि येणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 3 विषयामध्ये आम्ही ह्या पुढच्या निवडणुका लढणार आहेत की शॉर्ट टर्म काही विषय असतील, काही मिड टर्म असतील, काही लाँग टर्म असतील। मग शॉर्ट टर्म जे असतील ते 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये मिटणारे विषय जे आहेत ते ही निवडणूक झाल्या ते आम्ही हातावर घेणार आहेत। काही मिड टर्म विषय आहेत जे वर्षभर लागू शकतात, 6 महिने लागू शकतात, त्या विषयाला प्राधान्य देणार आहेत आणि जे लाँग टर्मचे विषय आहेत त्या विषयाला सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून आमच्या या पुढच्या पंचवार्षिकच्या आधी हे सगळं आमचा आराखडा पूर्ण होईल। तुम्ही एक तरुण नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। आज बेरोजगारीचा प्रश्न असतील, तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, त्याकडे तुम्ही कसं समस्यांकडे सोडवण्याचा प्रयत्न करणार?
सातत्याने आम्ही वेळोवेळी जिथं जिथं आमच्या भागातल्या या तरुण बांधवाला चान्स देता आला, नोकरीच्या माध्यमातून असेल, व्यवसायाच्या माध्यमातून असेल, तिथं आम्ही स्थान देतो आहे, त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मग ते आमच्या संस्थेच्या मार्फत असेल, आमच्या कारखान्याच्या मार्फत असेल किंवा इतर कुठल्याही विषयामध्ये असेल. ग्रामीण भागातला सोडता आम्ही दुसरा कुठला तरुण आमच्याकडे घेत नाही. त्याच्या पाठीमागचा प्रामाणिक प्रयत्न एवढाच आहे की लातूर ग्रामीण विधानसभेतल्या जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा, मागच्या वेळेससुद्धा ज्यावेळेला आमचे मुख्यमंत्री रेणापूरला आले होते नगरपंचायतीच्या वेळेस, आम्ही रेणापूरला एक MIDC व्हावी ही आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की इथं MIDC झाली तर या MIDCमध्ये अजून काही जे काही रोजगार लागतील ते ग्रामीण भागातलेच लागतील. यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न तो एक चालू आहे. काय वाटतं आपल्याला या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने यश संपादन कराल? 100% जनता आमच्या पाठीशी राहील, आम्हाला आशीर्वाद देईल. आणि सीटचा विचार जर करायला गेला तर रेणापूर तालुक्यापुरतं जर बोलायचं म्हणलं तर मला वाटतं की तर 100% भारतीय जनता पार्टीचं 100% भाजपा इथं होईल अशी एक आमच्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये ती खात्री आहे.